आता मित्रांनो आपण या गाडीला स्लीपर क्लच आता फिटिंग करत आहोत. स्लीपर क्लच बघा. हिला पट्टी आपण क्लच स्मूथ जाण्यासाठी ही पट्टी हिला अल्ट्रेशन केलेली आहे या गाडीला. बघा एकदम म्हणजे स्मूथ होण्यासाठी आहे ना आपण या पट्टीची आहे ना ही लेंथ वाढवलेली आहे. याच्यामध्ये बदल केलेला आहे. ही पट्टी हाईटला लांबेला असल्यामुळं हिचा क्लच एकदम सॉफ्ट जातो. आणि आपण ओरिजिनल कंपनीची जी पट्टी आहे त्या पट्टी टाईप पट्टी आपण बनवून घेतलेली आहे. डीलरकडून आपण बनवून घेतलेली पट्टी आहे. हे फक्त बघा. नमस्कार मित्रांनो, आता आपण ह्या काकांच्या गाडीला म्हणजे स्लीपर क्लच बसवलेला आहे आणि क्लचची लिव्हर पट्टी बसवलेली आहे. आता काकांनी ड्रायव्हिंग केली, आता चालवली गाडी, तर काकांना तर आपण रिझन विचारूया की काका काय पद्धतीने, फक्त आता रिझन तुम्ही सांगा आणि कुठून आले हेही सांगा. मी अप्पर बिबवाडी इथून आलो. त्यांची पहिली एक रील बघितली, मग मी कोन बेरिंग सेट टाकला. त्यांनी सॅटिस्फाईड झालो म्हणून मी आता परत क्लचसाठी आलो. आता क्लच टाकला तर माझ्या गाडीचं सेकंड पडत नव्हतं, थर्ड पण पडत नव्हतं. आता जी क्लच प्लेट टाकली त्याच्यावर जागेवर चौथा गिअरसुद्धा पडतो, आवाज न करता. न्यूट्रल तर 1 मिनिटात होती आणि क्लच टाकलेला कळतच पण नाही. पहिलं खाट 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 हातोडीन मारल्यासारखा आवाज येतो. आता एकदम स्मूथ गिअर पडतात. आता पिकअप मला जसं रॉंग रनिंगला जाईल तसं पिकअपचं कळलं मला. ज्याला कुणाला पाहिजे असेल स्लीपर क्लच आलेला आहे. आता मध्यंतरी आपल्याकडे संपलेले होते, आता आलेले आहेत. ज्याला कुणाला बसवायचे असेल पिकअपसाठी, ॲव्हरेजसाठी, गाडी धडधड करत असेल क्लच सोडताना, गिअर अडकत असेल तर त्याच्यासाठी स्लीपर क्लचचा रिझन खूप छान आहे. लवकरात लवकर येऊन फिटिंग करणे.